एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। बघा, मुळामध्ये निवडणुका घेणं, निवडणुका कधी घेणं किंवा निवडणुका पुढे ढकलणं हा सर्व अधिकार निवडणूक आयोगाचा आहे, ना विरोधकाचा आहे ना सत्ताधारी पार्टीचा आहे। परंतु विरोधक प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करू पाहतायत। मागच्या 2 महिन्यापूर्वीच्या ह्यांच्या सगळ्या बाईट काढा, ते काय म्हणत होते की सत्ताधारी जाणून बुजून निवडणुका घेत नाहीत। आपण बोललो, हेच लोक बोलत होती निवडणुका घ्यायचा अधिकार कुणाचा आहे? निवडणूक आयोगाचा आहे। तरी पण ते काय म्हणत होते की सत्ताधारी निवडणुका होऊ देत नाहीत। 2017ला जिल्हा परिषदच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये पंचायत समित्यांनी जिल्हा परिषदच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि त्याची मुदत 2022च्या फेब्रुवारीमध्ये संपले। 2023, 24, 25 आणि आता 2 महिन्यानंतर परत फेब्रुवारी येतोय 26चा, म्हणजे 4 वर्ष झाली स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी नाहीत। महानगरपालिकेची तीच परिस्थिती आहे, नगर परिषदा नगरपालिकांची ती परिस्थिती आहे। एका बाजूला तुम्ही म्हणत होता की निवडणुका व्हायला पाहिजे, आता निवडणुका होणार आहेत अशी परिस्थिती झाली तर म्हणतात निवडणुका घेऊ नका। म्हणजे अशी दुटप्पी भूमिका हे फक्त आणि फक्त हे महाविकास आघाडीवालेच घेऊ शकतात। दुबार नोंदणी असेल काय असेल तर त्याबद्दल आमचं कोणाचंच मत नाही ना, कोणालाच असं वाटत नाही की कोणाचं दुबार मत असावं। आणि आमच्याही मतदारसंघात तुमची लोकांची, तुम्हाला मानणाऱ्या लोकांची मतं आहेत ना, सगळीकडेच ही परिस्थिती आहे। त्यामुळे निवडणूक आयोगाचा तो अधिकार आहे, तो काय आमचा अधिकार नाही। परंतु विरोधक दोन्ही बाजूने बोलतायत, नाचता येईना अंगण वाकडं अशी परिस्थिती त्या विरोधकांचं झालेलं आहे। दिल्लीमध्ये सगळे महाविकास आघाडीचे जे प्रतिनिधी आहेत ते पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडनं मागणी होणार आहे दुबार मतदार। हे बघा, कोणी काय मागणी करावी, कोणी कोर्टात जावं, कोणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी, हा लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे। त्यांनी लोकशाहीच्या मार्गाने जे जे काही त्यांना करणं अपेक्षित ते करू द्या, त्याबद्दल आमचं दुमत असायचं अजिबात कारण नाही। परंतु विरोधक घाबरलेले आहेत, त्यांच्या बरोबर लोकमत नाही, जनता त्यांच्या सोबत नाही आणि त्यांना आता पुरता अंदाज आलेला आहे की लोक आपल्या सोबत नसल्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये विजय होणं दुरापास्त आहे, शक्यच नाही। आणि त्यामुळे ते असं वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करतात। नेहमीप्रमाणे त्यांची बोंब सुरू आहे आणि त्यामुळे ते त्या पद्धतीने भूमिका व्यक्त करतात। चुनाव आयोग का ये पूरा अधिकार है, चुनाव कब होने चाहिए, कैसे होने चाहिए, वो पूरा अधिकार चुनाव आयोग का है। ना सत्ताधारी पार्टी का वो अधिकार है, ना विरोधी पार्टी का वो अधिकार है। लेकिन 2017 से स्थानिक स्वराज्य संस्था जो जिला परिषद है, पंचायत समिति है, महानगर पालिका है, नगर पालिका है, अभी इस पूरे संस्थाओं के ऊपर लोक प्रतिनिधि चुन के जो आते थे वो नहीं है। 4 साल हो गए, 3.5 साल हो गए, तो अभी लोगों की भी मांग है जल्द चुनाव होना चाहिए। जो हमारे विरोधी मित्र है वो तो पिछले 2-3 महीने पहले ऐसे बात करते थे सत्ताधारी पार्टी इलेक्शन नहीं लेती। ये सत्ताधारी पार्टी का तो अधिकार है ही नहीं, लेकिन वो 2-3 महीने पहले ऐसे बात करते थे, ये चुनाव नहीं लेते, इनको प्रशासन चाहिए, ऐसा ये बात करते थे। अभी निवडणूक आयोग चुनाव ले रहे हैं तो अभी ये बोल रहे हैं चुनाव आगे की तारीख पे ले लो, अभी मतदार यादी में गड़बड़ है। तो अभी जो कोई उनका कहना है तो चुनाव आयोग के सामने रखेंगे, चुनाव आयोग उसके ऊपर डिसीजन लेगा। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com।